नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राजक्ता ब्लॉग्स मध्ये। तर आज पण मी घेऊन आली आहे ताज्या ताज्या माशांची मेजवानी। हे बघा, मी आणले आहेत बांगडे आणि हे आहे कुपा मच्छी, म्हणजे जी छोटी कुपा मच्छी असते ती। मोठा असतो तो नाही, छोटा असतो। तर दोन मला मिळालेत 50 रुपयाला आणि त्या साईडला आहे बांगडा। हे बघा। तर मंडळी, मी काय बनवणार आहे हे तर मी तुम्हाला सांगितलंच नाही। तर मी आज बनवणार आहे जे कुपा मच्छी तुम्हाला बोलली ना, हे बघा, या कुपा मच्छीचं तिखलं। तर चला बघूया। त्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला खोबरं लागणार आहे। तर मी हा नारळ फोडते। हे बघा, हे बघा, मी आता मस्त नारळ फोडलाय। आता मी ह्याला खवणून घेते। तर मंडळी, मी आता तिखल्यासाठी कुपा मच्छी आहे ती वेगळी काढून घेते। थोडीशी टकलंच टाकणार आहे, टकलं। आणि हा एक तुकडा टाकलाय, हा बघा। आणि बांगड्याचं पण टकलं जे आहे ते या तिखल्यामध्ये मी टाकून घेते। हे बघा, हे मी तर तिखलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे वाटपासाठी कांदा, लसूण, टोमॅटो, लाल मसाला, घरचा मसाला, खोबरं आणि कोथिंबीर। तर चला मंडळी, मी पटकन वाटण करून घेते। तेल तापलं आहे। आता मी याच्यामध्ये लसूण घालते फोडणीला। लसूण मस्त बारीक करून घेतली आहे, चेचून। आता ढवळून घेते। थोडीशी हलकीशी ब्राऊन होईल तोपर्यंत त्याला परतून घेऊया। झालेली आहे। आता याच्यामध्ये वाटण टाकूया, तिखल्याचं वाटण, मसाला। आता मी याच्यामध्ये कोकम टाकते। हे बघा, तिखल्याची ग्रेव्ही एकदम मस्त झाली आहे। आता याच्यामध्ये आपण मच्छी टाकूया। आता याच्यामध्ये आपण मच्छी टाकूया। हे बघा, हा आहे कुपा। हे बघा मंडळी, हे बांगड्याचं टकलं, कुप्याचं टकलं, कुपा। आता मस्त याला शिजू द्या। आता मी याच्यामध्ये टाकते आहे मीठ। हे बघा, चवीपुरतं मीठ घालायचंय। हे बघा, आपलं तिखलं मस्त। अजून फक्त 2 मिनिटं जरा मीठ ह्याच्यामध्ये मुरू दे व्यवस्थित, मग आपण हा गॅस बंद करणार आहोत। हे बघा मंडळी, हा बघा कुपा।
तर तर चला मंडळी, आपलं कुप्याचं तिखलं बनवून झालेलं आहे. हे बघा, मस्त मच्छी पण शिजली आहे. आणि आता मी गॅस बंद करते. तर तिखलं बनवून झालेलं आहे आणि आता मच्छी फ्राय करायला ठेवलंय लास्ट. तर हे बघा, आता मी मच्छी एका साईडून पलटतीये. एका साईडने भाजली आहे. अजून मस्त कुरकुरीत व्हायची आहे ती. तर आता मी तनयाला जेवायला दिलेलं आहे. तर तनू, सांग मला तिखलं कसं झालंय? मच्छी, तिखलं आणि भात. सांग. मस्त झालंय. खा तरी पहिलं. अजून घे भातावर. मस्त झालंय ना. आणि मच्छी खाऊन दाखव. गरम आहे. ठीक आहे. तनू, मच्छी खाऊन दाखव. मच्छी कशी झाली आहे? मस्त. तर चला मंडळी, हे झालं आमचं आता जेवण. आता आम्ही जेवतोय. तर तुम्हाला माझं हे कुप्याचं तिखलं कसं वाटलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, स्वस्त राहा, मस्त राहा, प्राजक्ता ब्लॉग्स बघत राहा. आणि चॅनलला व्हिडिओला लाईक करा. बाय.